नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बनवणार आहोत यूट्यूबसाठी बॅनर, जेणेकरून आपला व्हिडिओ ॲट्रॅक्टिव्ह बनला पाहिजे. जेणेकरून माणसांना तो नुसता फक्त बॅनर बघूनच वाटलं पाहिजे की त्या व्हिडिओमध्ये असं काहीतरी खास आहे, जेणेकरून तो आपण व्हिडिओ बघितलाच पाहिजे. जसं की आता इथं बघू शकता तुम्ही. आता इथं एका महिन्यापूर्वीच भाऊनी काय शुभम पवार भाऊनी टाकलं होतं की शेतकरी ब्लॉगरची प्री वेडिंग, महाराष्ट्राला याड लावणारी प्री वेडिंग. हा बॅनर किती अट्रॅक्टिव्ह आहे बघा. हा बॅनर बघूनच आपल्याला वाटते की हा व्हिडिओ बघितला पाहिजे. त्याच्या शेजारी आहे बघा मदनी मंजिरी. हा व्हिडिओ म्हणजे एवढा अट्रॅक्टिव्ह बॅनर बनवलाय ना की माणसाला वाटते हे बघितलंच पाहिजे, ह्याच्यात काहीतरी असं स्पेशल आहे. मग असे बॅनर आपल्याला बनवायचे आहेत आपल्या व्हिडिओसाठी. असे जेवढे आपण अट्रॅक्टिव्ह बनवाल ना तेवढा आपला व्हिडिओ हिट होणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला ना एक कॅनवा नावाचं ही कॅनवा साईट आहे, www.canva.com. याच्यावरती आपण आपले यूट्यूबसाठी फ्री बॅनर बनवू शकतो. त्याच्यामध्ये हे लोड होते थोडंसं नेट प्रॉब्लेम असल्यामुळं. तर इथं तुम्हाला ऑप्शन दिसत असेल यूट्यूब थंबनेल. यूट्यूब थंबनेलवरती क्लिक केलं मी. त्याच्यानंतर आता एक नवीन इंटरफेस ओपन होईल. आता इथं आपल्याला जायचं आहे डिझाईन, हे वगैरे सगळं आपल्याला भेटून जाईल. इथं डिझाईन आणि तुम्हाला कशासाठी थंबनेल बनवायचं आहे. समजा तुम्ही एखादी मूवी बनवली किंवा तुम्ही एखादं काय बनवले, वेब सिरीज बनवले, एखादी वेब सिरीज बनवलेली आहे. तर वेब सिरीज हां, एखादी वेब सिरीज बनवली, त्याच्यासाठी तुम्हाला अट्रॅक्टिव्ह बनवायचे आहे ते. तर आता इथं इथं हे जे तुम्हाला असं सिम्बॉल दिसतात ना ते प्रो आलेत, ते यूज नाही करायचे. त्याच्यासाठी आपल्याला पेड घ्यावं लागतं, पेड व्हर्जन घ्यावं लागतं. तर त्याच्यामध्ये आपण अजून एक सर्च करूया, किंवा मी एक सेव्ह केलं होतं मागाशी, बघू काय होतं. अरे नाही नाही नाही, हे वेगळं काहीतरी झालं. सॉरी, 2 मिनटं ओपन करतो मी. यूट्यूब थंबनेल याच्यामध्ये आलो. तर मला सांगायचं काय होतं की याच्यामध्ये खूप ऑप्शन आहेत, जसं की डिझाईन, एलिमेंट्स, टेक्स्ट, ब्रँड, अपलोड्स. याच्यामध्ये भरपूर आहेत. तर आता याच्यावरती आता आपण टेम्पलेट्स बघूया. हां, यूट्यूबसाठी थंबनेल बघूया आपण. तर हे बघा, असे वेगवेगळे अट्रॅक्टिव्ह आहेत. आता थोडंसं मी झूम करून दावतो, तुम्हाला दिसत असेल तुम्हाला सगळ्या गोष्टी. हे बघा, हे सगळे थंबनेल आहेत, हे असे अट्रॅक्टिव्ह थंबनेल आहेत. यातलं आपण कोणतं तरी एक फ्री व्हर्जन बघायचं आणि ते घ्यायचं. फ्रीवालं कोणतं घेऊ सांगा तुम्ही, कोणतं घेऊ. हे घेतो, हे जरा अट्रॅक्टिव्ह वाटते. हे बघा, ट्रॅव्हल. आता याच्यामध्ये हे बनवलेलं आहे, ट्रॅव्हल ब्लॉगसाठी बनवलं होतं. तर याच्यामध्ये 25 मिलियन व्ह्यूज, वॉच नाव, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता मला ह्याला जर एडिट करायचं असेल तर मी याच्यावर डबल क्लिक करतो. समजा मला ह्याला ॲनिमेट करायचं आहे, तर मी याला काय करतो, थोडंसं अजून अट्रॅक्टिव्ह बनवतो. हे बघा, ट्रॅव्हल ब्लॉग. नंतर हे ट्रॅव्हल ब्लॉग हे इथं ॲड केलं मी याला. नंतर एक्सप्लोरिंग इंडिया आहे ना हे नाव, कंट्रोल ऑल. त्याला ॲनिमेट करूया आपण. ॲनिमेशनमध्ये आपण याला आता कोणतं जोडायचं सांगा तुम्ही. रोटेटवालं नको. तुम्हाला जे आवडेल ना, तुम्हाला हवं तसं तुम्ही करू शकता नंतर. फक्त मी आता एक ॲज अ एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला दावतो इथं. हे वाला घेतलं आणि हे जे व्ह्यूज आहेत ना त्याला आपण थोडंसं हे करूया. हां, आणि हे प्ले करून बघू आपण. हे बघा, आधी फक्त इमेज होती, त्याच्यामध्ये हा बॅनर होता, त्याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओ ॲनिमेशन जोडलं, जेणेकरून हे मोर अट्रॅक्टिव्ह झालं आहे. आता खूपच अट्रॅक्टिव्ह दिसतंय. ट्रॅव्हल व्लॉग, एक्सप्लोरिंग इंडिया, 25+ मिलियन व्ह्यूज. आता अशा प्रकारे आपण वेगवेगळे टेम्पलेट बनवू शकतो. तुम्हाला ज्या टेम्पलेटची, तुमचा जो व्हिडिओ आहे त्याचा कंटेंट इथं फक्त यायचा, डिझाईनवरती यायचा, होम, यूट्यूब थंबनेल,
डिझाईन 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 हां, डिझाईनवरती यायचं आणि तुमचा पण जो पण व्हिडिओ बनवला आहे त्याचा व्हिडिओचा जो कंटेंट आहे त्या कंटेंटचं नाव इथं फक्त टाकायचं. त्याच्या रिलेटेड तुम्हाला टेम्पलेट जे पण फुकट भेटतील ते तुम्ही एडिट करू शकता, किंवा तुम्हाला पेड व्हर्जन घ्यायचं असेल तरी पण घ्या. पण चालूला तुम्ही जर नवीन आहात ह्या प्लॅटफॉर्मवरती, त्यामुळे तुम्ही पेड व्हर्जन घेणं शक्यतो टाळाच. तुम्ही फ्रीचे वापरायचे ट्राय करा, जेणेकरून नंतर जरी तुम्हाला नाही जमलं, याच्यामध्ये जमून जाईल, याच्यामध्ये न जमण्यासारखी काही गोष्ट नाही, पण नंतर काय प्रॉब्लेम येऊ नये, फुकट पैसे जाऊ नये. फुकटमध्ये खूप आपल्याला काय भेटून जातं इथं, ब्रेकिंग अनाउन्समेंट वगैरे अशा खूप काही गोष्टी आहेत. असं तुम्ही तुमचा पिक्चर वगैरे इथे ॲड करू शकता. हा तुमचा पिक्चर तुम्ही ॲड करू शकता. ह्याला ॲनिमेट करायचं का आपण बघायचं का एकदा. हे बघा, हां, असे ॲनिमेशन वगैरे तुम्ही जोडू शकता. अशा प्रकारे तुम्ही खूप काही करू शकता बॅनर बनवण्यासाठी, जेणेकरून तुमचा व्हिडिओ ॲट्रॅक्टिव्ह बनेल. जर तुम्हाला काही क्वेरी वगैरे असतील, काही अडचणी आल्या, तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाकून द्या. काय प्रॉब्लेम नाही. मला जसं टाईम भेटेल मी तुमच्या प्रत्येक शंकेचं हे करून देणार.